नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर पहा आपल्याकडे नफ्या तोट्याचा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे, एक वस्तू 1080 रुपयाला विकल्याने विक्रीच्या 1/9 नफा होतो, तर शेकडा नफा किती असेल? तर मुलांना पहा, तर या ठिकाणी शॉर्ट ट्रिक कशी आपल्याला वापरायची आहे. मुलांना काय करायचं, आपल्याला वस्तू केवढ्याला विकलेली आहे 1080 ला, तेव्हा तिच्यावर आपल्याला 1/9 नफा झाला. म्हणजे अगोदर काय करायचंय, नफा काढून घ्या. मुलांनो, 1/9 नफा झाला गुणिले कशाच्या, जर वस्तू आपण 1080 रुपयाला विकली तर म्हणजे किती झालं मग, 9 एक 9, 9 एक 9, मुलांनो एक उरला, 8 घेतले 18, 9 दोन्ही 18 आणि वरचा एक 0, म्हणजे मुलांनो आपल्याला 120 रुपये नफा त्या ठिकाणी झालेला आहे. मग मुलांना आपल्याला काय करायचं, शेकडा नफा काढायचा आहे. शेकडा नफा हा आपण कशावर काढतो, खरेदी किमतीवर. मुलांना मग या ठिकाणी आपल्याला खरेदी किंमत काढून घ्यावी लागेल. मग खरेदी किंमत कशी काढायची मुलांना, पहा, वस्तू केवढ्याला विकली होती आपण 1080 रुपयाला, तेव्हा आपल्याला 120 रुपये नफा झाला. म्हणजे ही जी विक्री किंमत आहे मुलांना 1080, हिच्यामध्ये ऑलरेडी 120 रुपये आपले नफ्याचे आलेले आहेत, ते काय करायचे, मायनस करायचे. म्हणजे 1080 तून मुलांना 120 काय करायचे, आपल्याला वजा करायचे. या ठिकाणी मिळतील मला 960 रुपये. म्हणजे याचा अर्थ ती वस्तू केवढ्याची होती, 960ची. मग आपल्याला शेकडा नफा काढायचा मुलांनो. मग शेकडा नफा हा आपल्याला 100वर सुद्धा काढता येतो रेशो घेऊन, किंवा फॉर्म्युला पण आहे. शेकडा नफा बरोबर झालेला नफा घ्या मुलांनो. नफा आहे 120चा, त्याला भागिले खरेदीची किंमत असते. खरेदी किंमत आहे 960 आणि गुणिले काय करायचे, 100 करा. शून्य गेला, शून्य गेला, 12 एक 12, वरचा एक 0 आणि 12 ठिकी झाले मुलांनो 96. मुलांनो आता 10 आणि 10चा गुणाकार आहे 100 आणि त्याला भागिले 8 करा, भागाकार करून घ्या. 8 एक 8, 8 एक 8, 10तून 8 गेले मुलांनो, 2 उरले, 2वर 0 20, 8 दुने 16, त्या ठिकाणी 4 उरले. 4ला भाग जात नाही म्हणून अगोदर काय द्या, पॉईंट द्या, आणि 4 वर 0 घेतलं 40 झाले. म्हणजे 18 × 45, म्हणजे त्या ठिकाणी शेकडा नफा झालेला आहे 12.5%. किती टक्के झाला मुलांनो, 12.5%. ह्या प्रकारे हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. धन्यवाद.